कृपया सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण थोड्या वेळात आपल्या पायाची चप्पल बाहेर काढा, थोड्या वेळाकरता परत चप्पल काढा. आपण शिवगर्जनेने अंत्यसंस्कारही या ठिकाणी चालू तो आटोपलाय. आता या ठिकाणी सर्वात प्रथम एक काम करा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लावलेल्या गाड्या त्वरित काढून घेण्यात यावे विनंती आहे. आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत. आता लगेच या ठिकाणी भजन चालू होईल आणि भजन चालू झाल्यानंतर ठिकाणी आपण लगेच आपण या ठिकाणी मार्गस्थ होणार आहोत. सर्वांनी तीन गाड्या आपण सर्वजण या ठिकाणी आपला स्वधर्म पालन करण्याकरता आणि आपल्या त्याचबरोबर महाराजांवर सोशल मीडियावर अवमानजनक या ठिकाणी अवमानजनक प्रचार प्रसार केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे रत्नागिरी महाराजांनी बहुजन समाजाला एकत्र करून परमार्थाला लावण्याचं काम केलेलं आहे. एवढंच नाही तर आज आळंदीमध्ये असणारी जी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, जिच्यातून लाखो कीर्तनकार तयार होतात, त्या जोग महाराजांना सुद्धा अनुग्रह देण्याचं काम गंगागिरी महाराजांनी केलेलं आहे. आणि बरोबर ही परंपरा एका दिवसाची नाही, एका वर्षाची नाही, 10 वर्षाची नाही, तब्बल 200 वर्षाची ही परंपरा आहे. आणि सनातन धर्म हा आमचा अनादी कालापासून चालत आलेला आहे. आणि त्या सनातन धर्माचं कार्य वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गंगागिरीजी महाराज, त्यांच्यानंतर हरिगिरी महाराज, त्यांच्यानंतर नाथगिरी महाराज, त्यांच्यानंतर सोमेश्वरगिरी महाराज, त्यांच्यानंतर नारायणगिरीजी महाराज आणि त्यांच्यानंतर रत्नागिरीजी महाराज करतात. आतापर्यंत आपण पाहिलं गंगागिरी महाराजांचे एवढे मोठमोठाले सप्ताह झाले, लाखो लोक त्या सप्ताहाला आले, पण आपल्याला कधी पोलीस यंत्रणेची गरज पडली नाही. याचं कारण काय आहे तर सनातनी हिंदू हा शांतता प्रिय आहे. आणि म्हणून आजचं आंदोलन माझ्या तमाम हिंदू बांधवांना एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की आजचं आपलं आंदोलन जे असेल ते आंदोलन प्रखर असेल, परंतु शांततामय मार्गाने असेल. गुरुवारी रामगिरी महाराजांनी स्वतः स्टेटमेंट देताना सांगितलेलं आहे की आमचा धर्म असं सांगतो की कुणाला काडीही टोचू नये किंवा शब्दानेही कुणाला दुखवू नये. आणि त्या तत्वाचं पालन करत आपल्याला आजचं आंदोलन कुठलंही गालबोट न लागता यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडायचं आहे. कारण आपल्या गुरुवर्यांची, आपल्या धर्माची प्रतिमा अत्यंत मोठी आहे. आणि म्हणून आपण शांतताप्रिय मार्गाने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत. तर आंदोलनामध्ये निघत असताना आपला गळवंतीचा मार्ग ठरलेला आहे, परंतु निवडणुकीत आपलं मिरवणुकीची ही रूपरेषा कशी असेल तर त्याच्यामध्ये हे जे सगळे भगवे ध्वज आहेत, हे भगवे ध्वज सर्वात पुढे असतील. ज्यांच्याकडे भगवा ध्वज नाही त्यांनी या ध्वजावाल्यांबरोबर थांबायचं नाही. भगवे ध्वज सर्वात पुढे असेल.
त्याच्यानंतर आपलं भजनी मंडळ असेल जे संतांच्या अभंगावर भजन करेल आणि त्याच्यानंतर पाठीमागे तमाम जमलेला आमचा हा हिंदू बांधव तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ, त्याच्यानंतर महिला आणि महिलांच्या नंतर तरुण वर्ग पुरुष वर्ग असेल. आपला नारा एकच असेल, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम.